फक्त मराठी। पाटील आणि राजाराम खोत आले का परत? हो नाही आलेत ना अजून। वासुदेव खोतांचं काय ठिकाणा लागला का? आता ते आल्याशिवाय कसं समजणार? म्हणजे ते आजही आले नाहीत परत तर सरकार आजही आपल्या खोलीबाहेर पडणार नाहीत की काय? पण असं होऊन कसं चालेल? ते तुम्ही आम्ही बोलून काय उपयोग? जे व्हायचं ते होणारच। होय ना, हो पण जे होईल ते चांगलं व्हावं म्हणजे झालं बस। हा तलाठी आधीच धांदरट आहे आणि त्यात जर त्याने त्याच्या बायकोला नीट समजून सांगितलं नाही ना, समदा घोळ करून बसेल हा। शी, तुम्ही कसा विश्वास ठेवता या तलाठ्यावर? या तलाठ्यावर माझा विश्वास नाहीच आहे, पण माझी खात्री आहे की माझ्या धाकामुळे तो कुठलंच काम चुकीचं करणार नाही। गाठ आहे माझ्याशी। हे काम लय महत्वाचं आहे। हे काम फत्ते झालंच पाहिजे आणि हे जर काम फत्ते झालं ना तर बाकीची कामं सहज होतील। त्याच्या बापाला नाही मिळणार इतके पैसे मी त्याला दिलेले आहेत। कशासाठी दिलेत? पण तू काळजी करू नकोस, मी असा झापतो ना त्याला बघ, मी निघतो त्याच्या घरीच। कशाला? त्याच्या घरी जातो ना, बघतो ना त्याला। कशाला? त्याच्या घरला जायची काय गरज आहे? का? फोन आहे ना व, फोन फिरवा की त्याला। हा, तलाट्याची बायको अजून आला नाही वासुदेव दादा, काय म्हणावं त्याला? कुठल्या गोष्टीचे काय परिणाम होतील हे साधं लक्षात येत नाही त्याच्या। आईचा सासरा एवढी सुद्धा अक्कल नाही त्याला। म्हणतात ना, आधीच माकड त्यात मद्य प्यायला। नाकावर भारी राग हो त्याच्या, त्यात आणखीन काही कारण मिळालं मग बघायलाच नको। आता त्याचं एक ठीक आहे, पण हिच्या सासूला कळायला नको। थोड्याच दिवसात नातवंडांची लग्न होती, पण अजून एवढी सुद्धा अक्कल आलेली नाही दोघांना। वात्यानो, या सगळं असं होताला हे त्यांना तरी कुठे ठाऊक होता? नाहीतरी त्याला काय ठाऊक असतं ग? हिच्या सासऱ्याला कळायला नको? सासूबाई, सारखं माझा सासरा काय चाललंय? तुमचे पण बंधूच आहेत ना ते? आला हिच्या नाकावर फणकारा। हिच्या नाकावर सुद्धा तसाच राग आहे सासऱ्यासारखा। राम राम राम। वासुदेव खोत दिले, वासुदेव खोत दिले। आला का दादा? वासुदेव दादा, अरे अरे कसा आहेस बाबा? अगं वहिनी, तो एक गरम डोक्याचा, तुला तरी कळत नाही का? तू नको का त्याला समजवायला? अरे बोल ना, कुठे होतीस तू? कुठे होतास तू? भागीरथी, आता चर्चा नको। आपल्याला जे काही बोलायचं ना ते आपण नंतर सावकाशाने बोलूया ना। काय तूच म्हणालीस ना पूजा खोळंबली आहे म्हणून, मग आता वेळ नको तेवढी। तुम्ही चला आता तयारीला लागा। चला बरोबर, चला 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 सगळे आज चला। दादा, वहिनी, चला तुम्ही तयार व्हा। पौर्णिमा, तू यांना मदत कर। सतीश, अरे पौर्णिमेच्या माहेरची मंडळी आली आहेत, स्टँडवर पोहोचली आहेत, मुली आहेत, जातात घेऊन ये त्यांना। चल चल चल।
चला मंडळी बसा 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 चला. हा आणि तुमची सगळी तयारी सुरू करा. हा चला चला चला. हैसून उजवीकडे जावा आणि थंय जाऊन विचारा